सौदी अरबच्या जेद्दामध्ये झालेला आत्मघातकी स्फोट हा मूळचा बीडचा रहिवासी असलेल्या फैयाज काझगीनं घडवून आणल्याचा संशय तपास पथकांना आहे। या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्राला पत्र लिहून मृत अतिरेकी अब्दुल्ला कलझर खान आणि फैयाज काझगी यांचा काही संबंध आहे का याची खातरजमा सौदी अरबच्या दूतावासाकडून करून घेण्यासाठी पत्र दिलंय। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, हे सगळं प्रकरण आहे काय? फैयाज काझगी हा जो व्यक्ती आहे, अतिरेकी जो आहे, हा लष्कर ए तैयबासाठी काम करतो। 2006 मध्ये औरंगाबाद इथं एक आर्म्स हॉल केस झाली होती, ज्यामध्ये एक मोठ्या हत्यारांची केप जी आहे ती ATS-नं सीज केली होती। त्यामध्ये काही लोकांना ताब्यातही घेतलं होतं, पण त्यावेळेला हा त्याच्यामध्ये सामील होता आणि हा पळून गेला होता। आणि हा त्यानंतर औरंगाबाद इथनं नेपाळमधनं मग तो पाकिस्तान इथं गेला आणि पाकिस्तानमध्ये जाऊन त्याने लष्कर ए तैयबा सोबत काम करायला सुरुवात केली आणि त्यावेळेपासूनच तो भारतामध्ये लॉजिस्टिक सपोर्ट देत होता, अशी माहिती इंडियन एजन्सीला होती। त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही भारताकडनं काढण्यात आली होती। आणि आता जो जेद्दामध्ये हल्ला झाला आहे, त्या बॉम्बरचे जे फोटोग्राफ्स सौदीने रिलीज केले होते, सौदी ऑथॉरिटीजने, ते फोटोग्राफ्स आणि फैयाज काझगीचे फोटोग्राफ्स मॅच करतायत। आणि त्यानंतर ह्याचं जे करस्पॉन्डन्स आहे इंडियन ऑथॉरिटीला करण्यात आलं। करस्पॉन्डन्स केल्यानंतर भारतीयच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी स्पष्ट केलं आता की तो फैयाज काझगी आहे आणि याची पूर्ण माहिती जी सौदीचे जे कॉन्सुलेट आहे किंवा जे हाय कमिशन्स आहेत त्यांनी दिलेलं आहे। निश्चितपणे हा भारतीय असला, बीडचा रहिवासी असला, तरीही हा लष्कर ए तैयबासाठी काम करतो हे आपण स्पष्ट केलं आहे। या आधी भारताने स्पष्ट केलं आहे, अतिरेकी आहे आणि भारताविरुद्धही ह्याने दहशतवादी घातपात किंवा अशा प्रकारच्या कारवाई त्याने आधी केल्या आहेत किंवा त्याचा कट तो नेहमी रचत आलाय, याबद्दलही स्पष्टीकरण आपल्या ऑथॉरिटीकडनं देण्यात आलेलं आहे। आणि याचं स्पष्टीकरण असं आहे की हा भारतीय असला तरीही हा लष्करसाठी काम करतो आणि पाकिस्तानचीही नागरिकता घेतली होती, अशी माहिती सौदी ऑथॉरिटीजला भारताकडनं देण्यात आलेली आहे।